होळीचा सण संपला तरी कोकणातल्या शिवसेना नेत्यांमधला राजकीय शिमगा मात्र अजूनही सुरूच आहे। रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार अनंत गीते आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यातली धुसफूस अजूनही संपलेली नाहीये। उलट त्यांच्यातला संघर्ष आता आणखीनच धुमसतोय। रामदास कदम यांच्यावर रायगडची कसलीही जबाबदारी सोपवण्यात आलेली नाहीये असं लोकसभेतले शिवसेनेचे गटनेते खासदार अनंत गीते यांनी सांगितले। तर उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांना प्रचारापासून दूर ठेवण्यासंदर्भात कुठलेही आदेश दिले नसल्याचं स्पष्टीकरण शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले। रामदास कदम हे लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या प्रचारास जाणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिलेली आहे। मात्र या दोन नेत्यांमधला संघर्ष आता चिघळत चाललाय। ही धुसफूस काही संपत नाही असंच दिसतंय। प्रचार प्रक्रियेमध्ये कुठेही नाही आहे, त्यांच्यावरती रायगडची जबाबदारी दिलेली नाही। हे पक्षाने मान्य केली का? पण हो, मान्य आहे ना, पक्षानेच त्यांना जबाबदारी दिलेली आहे, पक्षाने दिलेली आहे। रायगडची कुठलीही, रायगड कोकणातली कुठलीही जबाबदारी याचा वेगळा साहेब संदेश कार्यकर्ते संदेश काय जाईल हा ज्याचा त्यांना ठरवायचा आहे। पक्षप्रमुखांना अधिकाऱ्यांना निर्णय घ्यायचा, तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून आज इथे या ठिकाणी निरीक्षक करून सूर्यकांत माडिक यांना पाठवलं। हे वृत्त अत्यंत दिशाभूल करणार आणि खोडसाळपणाचं आहे। आज सकाळीच मला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन केला, आम्ही चर्चा केली। उद्धवजीने सांगितलं अशा प्रकारचं कुठल्याही सूचना किंवा आदेश माझ्याकडून गेलेले नाही। रामदास कदम हे शिवसेनेचे जबाबदार जुने जाणते नेते तर आहेतच, पण कडवट शिवसैनिक आहेत आणि आम्ही सगळेच नेते शिवसेनेच्या प्रचारासाठी महाराष्ट्राभर जातोय आणि रामदास कदम सुद्धा या प्रचारामध्ये त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने उतरणार आहे। आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी सध्या आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, प्रणव पोळेकर। आपण त्यांच्याकडून आणखी माहिती जाणून घेऊया। प्रणव, सांगा, दोन नेत्यांमधला हा जो संघर्ष आहे तो वाढत चाललाय। रामदास कदम आणि अनंत गीते, आपण बघितलं गीते म्हणतात की त्यांना कुठलीही जबाबदारी दिलेली नाहीये रायगडमधली, आणि इकडे राऊत म्हणतात की त्यांना प्रचारामध्ये सामील करून घेतलं जाणार आहे। कुठेतरी रामदास कदम सुद्धा असं म्हणतात की मी या प्रचारात कुठेही जाणार नाहीये। हे सगळे धुसफूस कधी थांबणार? शिवसेनेला याचा फटका बसणार? नक्कीच अनुपमा, शिवसेनेला फटका बसणार असं जाणवायला लागल्यानंतर हा सगळा जो आहे विनायक राऊतांनी आता खुलासा केलेला आहे। कारण रामदास कदमांनी थेट सांगितलं होतं की मी कोणत्याही प्रकारचं गीतेंचा प्रचार करणार नाही, मात्र महाराष्ट्रभर प्रचार करणार। गीतेंनी परवा सांगितलं की उद्धव ठाकरेंनी रामदास कदमांना प्रचारापासून दूर ठेवलंय। मात्र या सगळ्या प्रकारामध्ये अनंत गीते आणि शिवसेनेला याचा मोठा फटका बसायला लागला होता कोकणामध्ये। रामदास कदमांना मानणारा एक गट जो आहे तो या कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा जो गट जो आहे तो या सगळ्या प्रचार सभांपासून किंवा गीते असतील किंवा राऊत यांच्या प्रचारापासून दूर राहत होता आणि त्यांना कुठेतरी जवळ करण्याचा जो मुख्य उद्देश जो आहे तो आज राऊतांनी साधला आणि त्याचमुळे जो आहे पत्र काढून आणि राऊतांनी जो खुलासा केलेला आहे की रामदास कदम यांना प्रचारापासून दूर ठेवलेलं नाही। तर रामदास कदम थेट सांगतात की मी प्रचार करणार नाही गीतेंचा। मात्र गीतेंचा जो रामदास कदम जो गट आहे त्याची नाराजी जी आहे ती दूर करण्यासाठी हा केलेला डाव आहे असं म्हणता येईल। अनुपमा, ठीक आहे प्रणव, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। मात्र जर हे लवकर आवर्त घेतला नाही हा संघर्ष, आता निश्चित याचा फटका शिवसेनेला बसू शकतो आणि अर्थात शिवसेना त्याची दखल सुद्धा घेऊ लागलेला आहे। जाऊया पुढच्या बातमीकडे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।